केंद्र व राज्य सरकारने बचत गटासाठी अनेक योजना कार्यान्वित केली। खासदार प्रतापराव जाधव यांचे प्रतिपादन। महायुती कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न। आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज। आमच्या सहसंपादिका सौ किरण वाघ यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 वर्षापासून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात अनेक योजना आणली आणि कोट्यावधी निधी उपलब्ध करून दिला। तसेच बचत गटाच्या माध्यमातून प्रत्येक महिला लखपती होणार अशी संकल्पना राबवण्यात येत आहे, असे प्रतिपादन बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी महायुती कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते। दिनांक 21 मार्च रोजी महामना लॉन्स येथे आयोजित महायुती कार्यकर्ता संवाद व मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे होते, तर प्रमुख उपस्थित खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय कुटे, माजी आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, तोताराम कायदे, विनोद वाघ, डॉक्टर गणेश मांटे, तुकाराम खंडभराड आदी उपस्थित होते। यावेळी तोताराम कायदे, डॉक्टर खेडेकर, संजय कुटे, डॉक्टर शिंगणे यांनी मनोगत व्यक्त केलं। पुढे बोलताना खासदार जाधव म्हणाले की जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीने नदीजोड प्रकल्प असो अशी अनेक योजना केंद्र सरकारने आणली आहेत। शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांच्या माध्यमातून शेतीविषयक शिखरावर पोहोचणार आहे, म्हणून उमेदवार कोणीही असो केंद्रात मोदी यांना विराजमान करा असं मत त्यांनी मांडलं। परंतु एक लक्षात ठेवा की आपण एक मोठ्या ध्येयासाठी काम करतोय। जेव्हा मोठं ध्येय आपल्या समोर आहे की या देशाचे पंतप्रधान तिसऱ्या वेळेस आदरणीय मोदीजींना आपल्याला करायचं आहे, ते का करायचं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे। हा देश सुरक्षित ठेवण्यासाठी, ही अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी, 2047चा विकसित भारत बनवण्यासाठी, युवकांचे जे स्वप्न आहेत, आशा आहेत, आकांक्षा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी, आमच्या महिलांना सक्षम करण्यासाठी, आमच्या सगळ्या वर्गांना सबका कसा मिळेल यासाठी प्रयत्न केले आणि त्याला यश सुद्धा आलेलं आहे आणि अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ त्या ठिकाणी होताना दिसत। या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव साहेब 15 वर्ष खासदार, खामगाव जालना रेल्वे लाईनचा विषय सतत दिल्लीच्या अधिवेशनामध्ये खामगाव जालना रेल्वेचा प्रश्न त्यांनी मांडला। आम्ही त्याचे व्हिडिओ क्लिप पाहत होतो की अतिशय तळमळीनं तो विषय त्या ठिकाणी नुसताच मांडला नाही, तर खामगाव जालना रेल्वेचा सर्वे त्यांनी करून घेतला। महाराष्ट्र शासनाला सुद्धा 50% निधी 2453 कोटीचा प्राप्त त्या ठिकाणी झालेला आहे। हे आमच्या सर्व नेत्यांच्या या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी यश आलं। पेनगंगा प्रकल्प असेल, मी त्यावर जास्त भाषण करणार नाही, परंतु आमच्या स्वप्नामध्ये सुद्धा कधी वाटलं नव्हतं की त्या गोंदिया भंडारा कोसी पूर्ण धरणातला त्या नदीचं पाणी आमच्या बुलढाणा जिल्ह्याच्या पूर्ण धरणामध्ये स्वप्नवाद वाटत होतो, परंतु 88,000 कोटीचा प्रकल्पाला मंजुरात शासनाने त्या ठिकाणी दिलेली आहे आणि 2,000 कोटीची बजेटमध्ये तरतूद सुद्धा त्या ठिकाणी। असे अनेक विषय खासदार साहेबांच्या माध्यमातून, आपल्या नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात गेले आणि या जिल्ह्याच्या विकासाला एक नवीन चालना त्या ठिकाणी आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलणार नाही, कारण प्रमुख मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे। फक्त मी एवढं आवाहन करेन, या सगळ्या आरक्षणाबरोबर मुस्लिम समाजाचं 5% आरक्षण हे सुद्धा त्याच्यामध्ये गृहीत धरून आम्ही या सरकारमध्ये त्या ठिकाणी आलो आणि हे काही लपवलेल्या गोष्टी नाही आहेत। येताना उघड अजितदादांनी सांगितलं त्या पद्धतीने बैठका झाल्या आणि हे सगळं सोबत घेऊन पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या पद्धतीने तिथं काम करायचंय आणि लोकांच्या मनामध्ये एक भीती काढून टाकायची। अल्पसंख्याक लोकांच्या मनामध्ये कुठतरी भीती गेली पाहिजे की मोदी साहेबांच्या राज्यामध्ये सुद्धा आपण सुरक्षित राहू, व्यवस्थित राहू, आपला सुद्धा विकास होईल। आणि कुटे साहेबांनी त्या भाषणामध्ये ज्या योजना चालू आहेत, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, या योजनाचा उहापोह करून या देशामध्ये आपण सगळेजण सुरक्षित बांधवांनो, मोठमोठी कामं ही आपण केंद्र सरकारच्या माध्यमातून केली पाहिजेत।
2014च्या अगोदर या जिल्ह्यातली धरणाची कामं पूर्ण व्हावी, शेतकऱ्याच्या शेतीला पाणी मिळावं म्हणून केंद्रानं कधी 1 रुपया निधी डायरेक्ट कुठल्याही धरणाच्या कामाला दिला नव्हता, सिंचनासाठी दिला नव्हता. पण या 10 वर्षामध्ये जवळपास 6,500 कोटी रुपये आपल्या या बुलढाणा जिल्ह्यातला जिगाव प्रकल्प असेल, खडकपूर्णाची राहिलेली कामं असतील, पेन टाकळी धरणाची उर्वरित कामं असतील, इतरही लहान मोठ्या धरणाची कामं असतील, 6,500 कोटी रुपयाचा निधी. नदी जोडचा उल्लेख या ठिकाणी झाला. बांधवांनो, आपला बुलढाणा जिल्हा हा अवर्षण प्रवणग्रस्त जिल्हा आहे, दुष्काळी जिल्हा आहे. कधी पाऊस पडतो तर एवढा पडतो की आलेल्या पिकाचं नुकसान होतं आणि कधी 2-2, 4-4 वर्ष त्या ठिकाणी पाऊस कमी पडतो. एखादा 2 वर्ष आमची धरणं भरतात, 4-4 वर्ष आमची धरणं कोरडी राहतात आणि म्हणून आमचा शेतकरी शाश्वत शेती करू शकत नाही, फळबागा लावू शकत नाही, बारमाही पिकं घेऊ शकत नाही. आणि म्हणून या बुलढाणा जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. त्यांचं सुद्धा तज्ज्ञ लोकांनी सर्वेक्षण केलं आणि त्याचा निष्कर्ष सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद होत आहे की साई दैनिक, साई संध्या, दैनिक विदर्भ, सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई-पेपरच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्यिक, आध्यात्मिक, राजकीय, शासकीय, प्रशासकीय, खेळ, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य, कष्टकरी, शेतकरी, व्यावसायिक, नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे. आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे. कविता, लेख, धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे. वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे. हे सर्व समस्त वाचक, जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे. वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे. बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ, मोबाईल नंबर 95 11 44 61 11.